श्री स्वामी समर्थ। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेवांच्या चरणावरती कोटी कोटी प्रणाम करून व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे। ते शांत चित्ताने ऐकावे, म्हणजे तुम्हाला स्वामींकडून खूप आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी प्राप्त होईल। बाल, नवविधा भक्तीचे प्रकार जाणून घे। ऐक, भक्ती दोन प्रकारची आहे, सगुण आणि निर्गुण। शास्त्राने प्रेरित झालेली आणि हृदयातून सहज प्रेमाने प्रगट झालेली भक्ती श्रेष्ठ आहे। काहीतरी आपल्याला मिळावं या हेतूने केलेली भक्ती तात्पुरती असते। श्रेष्ठ मुनींनी भक्तीच्या सगुण आणि निर्गुण या दोन्ही प्रकारचे 9 प्रकार केले आहेत। ते असे: श्रवण, कीर्तन, स्मरण, सेवन, अर्चन, दास्य, वंदन, संख्य आणि आत्मसमर्पण। यांची उपांगे पुष्कळ आहेत। आधी तुम्हाला मुख्य प्रकाराविषयी सांगते, ऐका। माझ्या अवतार लीला, चरित्रकथा, पुराणे यांच्याविषयी आस्था ठेवून ते निरूपण भावभक्तीने एकाग्र चित्ताने ऐकणे याला श्रवण म्हणतात। हृदयामध्ये मला पाहणे, माझ्या दिव्य जन्मकर्माचे चिंतन करणे, प्रीतीने माझे नाव उच्चारणे याला कीर्तन म्हणतात। मला सर्व व्यापक म्हणजे मी सगळीकडे भरलेला आहे, सर्व प्राणी मात्रामध्ये माझे रूप पाहणे असे समजून निर्भय राहणे यालाच स्मरण म्हणतात। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत हृदय आणि इंद्रियाने भगवंताची सेवा करणे याला सेवन म्हणतात। स्वतःला प्रभूचा दास समजणे, त्याच भावनेने भगवत सेवा व लोकसेवा करणे याला दास्य म्हणतात। आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार 16 उपचार अर्पण करून मज भगवंताचे पूजन करणे याला अर्चन म्हणतात। मंच उच्चार करून आपल्या इष्टदेवास साष्टांग नमस्कार घालणे याला वंदन म्हणतात। आपल्या जीवनात जे काही बरे वाईट भोग भोगावे लागतात ते ईश्वराने आपल्या कल्याणासाठी योजलेले असतात असा दृढ विश्वास ठेवणे याला संख्य म्हणतात। देहादिकासह आपले म्हणून जे जे काही आहे ते सर्व मज भगवंताला अर्पण करून स्वतःला शून्य समजणे याला आत्मसमर्पण म्हणतात। ही नवविधा भक्ती भोग आणि मोक्ष देणारी आहे। ही सर्व साधने मला अत्यंत प्रिय असून ती अनुसरल्याने ज्ञान प्रगट होते। माझी भक्ती हीच सर्वश्रेष्ठ आहे। ज्ञान आणि वैराग्य याची जननी आहे। ही मुक्तीची स्वामिनी आहे। भक्ती योगाने सर्व कर्माचे फल मिळते, म्हणून भक्ती करणारे साधक मला नेहमी प्रिय असतात। त्रैलोक्यात भक्ती हाच एकमेव सुखदायक मार्ग आहे। 4ही युगात हाच मार्ग मुख्य आहे। कलियुगात हा विषय सुखद आणि सुविधाजनक आहे। जो माझी परमेश्वराची भक्ती करतो त्याला मी सर्व प्रकारे सहाय्य करतो, त्याचे दासत्व करतो, त्याच्या कल्याणार्थ अहोरात्र झटतो, त्याच्या सर्व विघ्नांचे निवारण करतो, त्याच्या शत्रूंना दंड करतो। मी भक्तांचा रक्षक आहे। भक्तांकडे माझे कधी दुर्लक्ष होत नाही। कितीही विपरीत परिस्थिती असली तरी त्यांना सुखरूप तारून नेतो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। धन्यवाद।